नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढांकीच्या संचालक. मित्रांनो, आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पोलीस शिपाई या पदाची नोटिफिकेशन सांगणार आहे. पोलीस शिपाई 2025 ची नोटिफिकेशन आउट झालेली आहे. येणाऱ्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये तुमची फिजिकल होणार आहे, म्हणजे मैदानी चाचणी होणार आहे. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना आजच मी होणाऱ्या परीक्षेच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, फॉर्म भरताना कशाचा विचार करायचा आहे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, अभ्यास कसं करायचा आहे याबद्दल आपला व्हिडिओ आहे. आणि फॉर्म भरताना सर्वस्व जबाबदारीने फॉर्म भरा. फक्त आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू बघा, आई वडिलांच्या मेहनतीकडच्या कल बघा आणि त्यानंतर आपल्या मेहनतीला काहीतरी मार्ग दाखवा, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो बघा, 15,466 रिक्रुटमेंट निघालेली आहे. 29/10/2025 ला आणि फॉर्मची लास्ट डेट आहे अर्ज भरण्याची 30/11/2025. याचा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो मित्रांनो वयचं. तर लक्षात द्या, 30/11/2025 पर्यंत तुमची 12वी पास झालेली असली पाहिजे आणि तुमच्या वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले असले पाहिजेत, तरच तुम्हाला ते फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे या वर्षी जे मुलं 12वी पास झाले त्याच्यातले जवळपास 70 ते 80% मुलं आपल्या पोलीस शिपाई या पदाचा फॉर्म भरू शकतात. आता पोलीस शिपाई या पदामध्ये किती पद आहेत पहा. शिपाई पद आहे 12,702, SRPF आहे 1,652, ड्रायव्हर साठी आहे 478, कारागृहासाठी आहे 80 आणि बॅट्समॅन साठी आहेत 554. याच्यातला SRPF सोडलं मित्रांनो आपण, तर सगळ्या पदांवर मुलींना अर्ज करता येते. सगळ्या पदावर मुलींना अर्ज करता येते SRPF सोडली तर. आता परीक्षा कशी होते? परीक्षा होते मैदानी चाचणीतून. पण त्या अगोदर आपल्याला आपली हाईट चेक करणे आवश्यक आहे. जर तुमची 1-2 इंच सेंटीमीटरनी हाईट कमी असेल तर नक्कीच ती तुमच्या रोजच्या मैदानी चाचणीने वाढू शकते. 1 इंच 2 इंच वाढते, पण त्याला तुम्हाला रेग्युलॅरिटी आणि कंटिन्युटी ठेवावं लागेल. पहा, पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर आहे तर महिलांसाठी 155 सेंटीमीटर आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, महिलांना छातीचा प्रश्न नाही आहे. पुरुषांना 79 सेंटीमीटर छाती पाहिजे आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. नाहीतर काय करतात, मी स्वतः पाहिलं, गावाचं नाव सांगत नाही तुम्हाला. एका मुलाची हाईट नाही पण रोज सकाळी 4:30 वाजता फिरायला जातो, सकाळी जातो आणि सायंकाळी जातो. बरं, भारती करतेस का रे, काय करतेस रे बाबा, तर भारती मारतो. अरे पण तुझी हाईट लागत नाही ना. पण तुझी हाईट लागत नाही तर काय फायदा, दुसरा अभ्यास कर. असो, त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं नाहीये. हे झाली हाईट. आता मैदानी चाचणी मित्रांनो, मुलांसाठी 1600 मीटर आहे. 1600 मीटर मध्ये 20 गुण आहेत. 100 मीटर आहे 15 गुण, गोळाफेक 15 गुण. महिलांसाठी 800 मीटर आहे. आता ह्या गुणाची रूपांतरितता करण्यात आली आहे. 5 मिनिटं, 4 मिनिटं, 3 मिनिटं. तर एवढं 5 मिनिटं, 4 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं, 3 मिनिटं 1600 मीटर धावू शकत नाहीत. तरी पण 5 मिनिटांमध्ये जवळपास 18 काहीतरी मार्क मिळतात तुम्हाला. 100 मीटर आहे ते तुम्हाला सेकंदात पार करायचे आहे. गोळाफेकचे अंतर तुम्हाला माहित आहे. त्या अंदाजाने आपल्याला आतापासून तयारी करावी लागेल. बरं, प्रत्येक जिल्ह्याची कटाप काही 50 पैकी 40 वर लागत नाही. कुठं 35 वर लागते, कुठं 36 वर लागते, कुठं 40 वर लागते. आता तुम्हाला कोणते मार्क लवकरात लवकर कव्हर होतील? गोळाफेकचे 15 होऊ शकतात की 1600 मीटरचे 20 होऊ शकतात. ही आतापासून प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे मित्रांनो आपल्याला. आपण कारण मैदानी चाचणीमध्ये 40% गुण घेणे आवश्यक आहेत. 50% गुण घेणे आवश्यक आहेत मैदानी चाचणीमध्ये. मैदानी चाचणीमध्ये 50% गुण घेतले तुम्ही तरच तुमच्या फिजिकल साठी विचार केला जाईल. पण बघा, 1:10 रेशोनी ते विद्यार्थ्यांना बोलवणार आहेत. म्हणजे एका जागेसाठी 10 मुलांना लेखीसाठी बोलवणार आहेत. म्हणजे समजा जर 500 जागा आहेत तर 5000 मुलांना ते बोलवणार आहेत. आणि 5000 मध्ये जे कटाप येईल त्या कटापामध्ये म्हणजे 50%च्या वर जे मुलं असतील त्यांना इथं थेरीसाठी बोलवण्यात येईल.
लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. आता त्याच्यामुळे आपल्याला कुठं 20 पैकी इथं 20 पैकी 20 मिळू शकतात, इथं 15 पैकी 15 की इथं 15 पैकी 15, याच्यामध्ये 30 ते 35 मार्काच्या कॉन्सेप्ट क्लिअर करून ठेवा की आपले हे 35 मार्क मिळालेच पाहिजेत कमीत कमी. आणि त्यानंतर त्या फिजिकलला महत्व द्या. रोजच्या वर्कआउट चांगलं असायला पाहिजे तुमचं. बरं, आता फिजिकल झाली सर, लेखी परीक्षा. लेखी परीक्षा काय आहे मित्रांनो? लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारणार आहे मराठी, गणित प्लस बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज आणि जनरल अफेअर्स म्हणजे करंट अफेअर्स. ठीक आहे, असे तुमचे मराठी 25 मार्काची राहील, गणित बुद्धिमत्ता 25 आणि हे 50 मार्काचे, असे 100 मार्काचे पेपर राहणार आहे. आता 100 पैकी कोणते, लक्षात घ्या, इथं जर 50 पैकी 50 कव्हर करत असाल मित्रांनो, तर इथं 100 पैकी तुम्हाला 100 कव्हर करण्याची आवश्यकता नाही, केले चांगली गोष्ट आहे. पण कोणते 70 ते 80 मार्क आपल्याला कव्हर होतील? लक्षात घ्या, एकूण टोटल 150 मार्क आहेत. 150 पैकी यावर्षी मुंबईची कटऑफ पाहिली आपण तर आपल्याला लक्षात येईल 122 वर ओपन क्लोज झाली होती. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात कमी जागा भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यामध्ये कटऑफ कितीवर क्लोज झाली होती माहित असेल तुम्हाला? 119 वर. सगळ्यात कमी जागा. पेपर हार्ड निघाला होता, कठीण निघाला होता म्हणतात. त्या कठीणचा विषय नाही आहे. तुमचे इकडे मार्क्स चांगले झाले तर इकडे मार्क्स चांगले होऊ शकतात. तुमची गेल्या 2-3 वर्षापासून जे प्रॅक्टिस असेल, कुणी यावर्षी 1 मार्कांनी कोणी 2 मार्कांनी फेल झाले असेल, त्यांना सांगतो 1 आणि 2 मार्कासाठी लढायचं नाही तुम्हाला, त्या 1 ते 2 मार्कांना 5 ते 7 मध्ये न्या. सर मी वेटिंगला आलो होतो, यावर्षी झालं नाही, असं काही करा नको. आणि आता फक्त तुमच्याजवळ 3 महिने उरलेत मित्रांनो, म्हणजे फिजिकलला 1.5 ते 2 महिने आणि थेअरीसाठी 3 महिने, असे 3 महिने उरलेत. त्याच्या जीवाचं रान करा. आणि त्यामध्ये सांगण्याचा महत्वाचा विषय असा आहे, अभ्यास करताना काम चुकारपणा करा नको. आपण कुठं कमी पडत आहोत, कुठं जास्त पडत आहोत, कोणत्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने ऑफलाईन करायला पाहिजे, प्रत्येकाने ऑनलाईन करायला पाहिजे. सेल्फ स्टडी चांगलं होते, पण अभ्यास करताना तुमच्या गती ठेवा. अभ्यास करताना विचार करा नको. बरं, हीच परीक्षा नाही, पुन्हा 12वी बेसिकवर मित्रांनो आपल्यासाठी एनटीपीसीनी म्हणजे रेल्वे RRBनी एनटीपीसीच्या जागा आणलेल्या आहेत. त्या सुद्धा जवळपास 3078 नॉन ग्रॅज्युएट म्हणजे 12th पासवर आहेत. त्याच्या पण सिलेबस एवढाच आहे, फक्त गणितामध्ये मराठी राहणार नाही तिथं, आणि गणित आणि बुद्धिमत्ता जो विषय आहे त्याच्यामध्ये 25-25 आहेत. इंग्लिश तिथं पण नाही आहे. थोडस हार्ड अभ्यास करावा लागेल. आणि ही परीक्षा झाली की लगेच ते पण परीक्षा जवळपास एप्रिल-मे महिन्यामध्ये येणार आहे. म्हणजे तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करायला एनटीपीसी सुद्धा आहे. एनटीपीसीच्या सुद्धा तुम्ही फॉर्म भरावा. अभ्यास करताना संकुच ठेवा नको मित्रांनो. तुम्हाला पोलीस भरतीत करतात, पोलीस भरतीत करा, मी तुम्हाला म्हणणार नाही एनटीपीसी कडे वळा, पण हा जर ऑप्शन आपला कटलं तर ह्या ऑप्शन कडे जागा ठेवा. ज्यांच्या ग्रॅज्युएट झाल्या त्यांनी ग्रॅज्युएट साठी भरू शकतात, एनटीपीसी म्हणजे नॉन ग्रॅज्युएशन साठी भरू शकतात ना, ग्रॅज्युएट साठी भरू शकतात. तिथं सुद्धा 8000 जागा आहेत ग्रॅज्युएट वाल्या. तिथं सुद्धा CBT 1 CBT 2 असते. इथं जसं ही CBT 1 समजा आणि हिला CBT 2 समजा, त्याच प्रकारे तिथं पण असते. मित्रांनो, अभ्यास करताना ह्याच गोष्टी लक्षात ठेवून, तुम्हाला ज्या सरांच्या ज्या शिक्षकांच्या नोट्स आवडतात त्या अभ्यासा. जास्तीत जास्त PYQ वापरा. जास्तीत जास्त आपला कोणता सब्जेक्ट लॉसला चालला, कुठं आपण कमी मार्क घेत आहोत त्याच्याकडे व्यवस्थित बघा. मराठीचा मी तुम्हाला एवढंच सांगेल, मराठीला प्रोनाउन्सिएशन अभ्यास करा तर तुम्हाला जास्त समजेल. गणिताला कौशल्याने अभ्यास करा, म्हणजे प्रात्यक्षिक करून पहा तर समजेल. आणि बुद्धिमत्ता करंट अफेअर्सकडे जास्त लक्ष द्या मित्रांनो. करंट अफेअर्सचे जास्त प्रश्न विचारतात, कारण 50 मार्काचा पेपर आहे जनरल नॉलेजच्या. इथं असं म्हटलेलं नाही आहे जनरल नॉलेज पण जनरल अवेअरनेस, तर जनरल अवेअरनेसच्या 25 राहतील असं काही नाही आहे. गणित बुद्धिमत्ता पहा, सगळ्यात जास्त मुलं या विषयासाठी ट्युशन लावतात आणि फक्त 25 मार्काचे आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्या, मराठी, जीके, जनरल अवेअरनेस, गणित आणि बुद्धिमत्ता. मित्रांनो, तुम्ही माझ्यापेक्षा
सुदृढ आहात, अभ्यासू आहात, समजदार आहात एवढंच बोलतो आणि आपला व्हिडिओ समाप्त करतो। उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ आणि रील्स येत राहतील। धन्यवाद।